हे भगवंताचं नाम तारतं, म्हणून या नामाचं महत्त्व नीट लक्षात घेऊन या श्रावण महिन्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, म्हणजे श्रावण महिन्यातच नाही केलं पाहिजे आपण, असे असता कामा नाही कधी आरंभशूर. आपण हिंदूंनी कायम आपल्या देवदेवता, आपले व्रत वैकल्य, आपले उपवास आपले सणवार, आपल्या रूढी परंपरा, आपला कुळाचार हा पाळला पाहिजे, तरच पुढच्या पिढीला ते समजणार आहे. आज पुढच्या पिढीला त्यातलं काहीच कळत नाही आणि म्हणून मग घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दोष होतात आणि हानी होते. आणि हानी झाल्यानंतर मग एखाद्या योगी पुरुषाकडे गेल्यानंतर ते सांगतात की तुम्हाला पितृदोष निर्माण झालेला आहे. आता काय करायचं? नारायण नागबळी विधी करा आणि त्याची शांती करा आणि पितृदोष शांत केल्यानंतर घरामध्ये पुन्हा सौख्य येतं. कारण आपल्या 42 पिढ्या ज्या आहेत त्यांचा एकमेकांशी संबंध आहे. जातं काय? शरीर, आत्मा कधीही जात नाही. अपान व्यान समान उदान आणि प्राण हे कधीही संपत नाही. ते एक ऊर्जा आहे. ऊर्जा रूपांतरित होते. विज्ञान सांगतं ऊर्जा नाश नाही होत. ऊर्जा वेगळ्या रूपामध्ये, वेगळ्या फॉर्ममध्ये येते, पण ऊर्जाच असते, कारण ते चैतन्य. पुरातन शिव मंदिराच्या या प्रांगणामध्ये गेली अनेक वर्षापासून श्रावण मासाच्या प्रित्यर्थ हिंदू धर्म संस्कृती संवर्धन महोत्सव हा जो आमचे माननीय श्री विजय चाऊ पाटील आणि त्यांचे बंधू रवींद्र चाऊ पाटील या दोघा बंधूंच्या माध्यमातून जो केला जातो, तर या कार्यक्रमाचा त्यांचा जो उद्देश आहे, आपल्या हिंदू धर्माचे संस्कार, आपल्या हिंदू धर्माची संस्कृती ही कायमस्वरूपी या समाजामध्ये टिकून ठेवण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते करीत आहेत. विशेष म्हणजे आज या कार्यक्रमासाठी एक आशीर्वाद देण्यासाठी या महाराष्ट्रातील संत परंपरेतील एक थोर संत परमपूज्य नरेंद्राचार्यजी महाराज या ठिकाणी आले होते. आपण पाहिलं असेल की आता विजय पाटील असतील, रवी पाटील असतील, जेव्हा हे या ठिकाणी हा सामाजिक कार्यामध्ये आज त्याने संगणकाची म्हणजे भेट दिली असेल शाळांना किंवा शाळांना काही आवश्यक वस्तू त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. परंतु हे सगळं कार्य करीत असताना त्यांच्या ठिकाणी कुठेही आपल्याला अहंकार बघायला मिळत नाही. म्हणजे आम्ही जे करतो हा ईश्वराचा प्रसाद आहे, ही साधूची कृपा आहे, अशा भावनेने त्यांच्याकडून हा दान धर्म या ठिकाणी होत असतो. आणि एक ज्ञानेश्वर महाराजांचं एक वाक्य आहे, जेथे जेथे संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एका ठाया, तेथे जाण धनंजय विभूती माझी. म्हणजे संपत्ती आणि दया एकत्र पाहायला मिळत नाही, परंतु या दोन भावांच्या ठिकाणी हे आपल्याला विशेषत्वाने पाहायला मिळतं. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो असं त्यांना. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.